CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेमधील कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी तसेच इतर संबंधितांवर तात्काळ अटक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश गोंधणे व इतरांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। माजी आमदार राहुल बोंद्रे संचालित शैक्षणिक संस्थांबाबत विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करीत संबंधित प्रकरणांमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत। मात्र अद्यापही प्रमुख विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रेसह कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल निवेदनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी राहुल बोंद्रे यांना अटक कराच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते। सोशल मीडियाचा आणि फेसबुक लाईव्हचा सातत्याने वापर करत असतानाही त्यांच्यावर अटक कारवाई होत नसल्याने समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो। तसेच आरोपी आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असल्याने पुरावे नष्ट करणे किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांचे प्रलंबित वेतन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार आणि शासकीय अनुदानांची विशेष लेखापरीक्षा करण्यात यावी। तसेच संस्थेशी संबंधित लेखापुस्तके, हार्ड डिस्क आणि महत्त्वाचे कागदपत्रे शासनाच्या ताब्यात घेण्यात यावीत असे निवेदनात म्हटले आहे। हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रमुख अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह संबंधितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रेसह सर्व संबंधितांना तात्काळ अटक प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष ऑडिट, शासकीय अनुदानांची चौकशी, महत्त्वाचे दस्तऐवज व डिजिटल पुरावे शासन ताब्यात घेऊन शिक्षकांचे वेतन व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे संरक्षण द्यावे। यावेळी 150 ते 200 नागरिक हजर होते। ज्या संस्थाचा भ्रष्टाचार पुढे आला त्या संस्थेच्या विरोधात आज आम्ही सर्व जनता रस्त्यावर उतरून इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर त्या संस्थेचे अध्यक्ष तसेच संचालकांना अटक करावी ही आमची मागणी आहे। अटक न झाल्याची अपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। चिखली येथे जो गेल्या काही 2-3 दिवसाआधी जो गुन्हा दाखल झाला, अनुराधा परिवाराच्या जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसचे विश्वस्त व त्यांचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जो गुन्हा दाखल करण्यात आला त्यात अवैध डॉक्युमेंट सादर करून त्यांनी ज्या परवानगी मिळवल्या होत्या त्याच्या विरोधात शासनाने त्यांच्या विरुद्ध जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज इथे सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यांना ज्या पद्धतीने ते गुन्हे दाखल झालेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी का आज हम सब लोग जिला कार्यालय पे भारतीय जनता पार्टी के पूरे कार्यकर्ता, हमारे अध्यक्ष और सभी पदाधिकारी यहाँ पहुंचे हैं। मैं शासन से यही डिमांड करूंगा कि जो मौनीबाबा पद संस्था में शिक्षण संस्था में जो घोटाला हुआ है वो प्रशासन के पूरे डायरेक्टर, अध्यक्ष राहुल बोंद्रे समेत सबको अटक करो, यही हम सबसे जिलाधिकारी से डिमांड करते हैं। और यहाँ अगर चाहिए शासन इनको योग्य कार्रवाई नहीं होंगी हमारे कहने के हिसाब से तो हम आगे आंदोलन छेडेंगे। गेल्या अनेक दिवसापासून बुलढाणा जिल्हा आणि विशेषतः चिखली तालुक्यामध्ये एक मोठा शिक्षण संस्थेचा घोटाळा बाहेर पडलेला आहे। या शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी जी फसवणूक नागरिकांची, विद्यार्थ्यांची केलेली आहे आणि जे बोगस कागदपत्र दाखवून त्या शिक्षण संस्थेची परिपूर्ती तत्कालीन सरकार असताना त्यांनी करून घेतलेली आहे। त्यांनी अनेक लोकांना आजपर्यंत अंदर घातलेला आहे। या प्रशासनाला आणि या सर्व नागरिकांच्या वतीनं आमची प्रशासनाला एकच विनंती राहील की ज्यावेळेस त्यांचं सरकार असतं त्यावेळेस तुम्ही जितक्या फास्ट कार्यवाही करता, तर आज 5 दिवस झाले हे कार्यवाही सुरू होऊन शासनाने गुन्हा दाखल करून आजपर्यंत या संबंधितांना अटक का केली नाही। आमची प्रशासनाला या मोर्चाच्या वतीनं एक नम्र निवेदन आहे आणि विनंती आहे आणि इशारा सुद्धा आहे की यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करू नका। या संबंधित जी चिखलीची शिक्षण संस्था आहे मौनीबाबा शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि जेही काही दोषी असतील त्यांना प्रशासनाने त्वरित अटक करावी, अन्यथा याही पेक्षा अतिशय तीव्र आंदोलन समस्त नागरिकांच्या वतीनं
ग्रामीणच्या वतीनं आम्ही छेडू आणि त्याला होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल. धन्यवाद. उद्रेक काय असतं याचं ज्वलंत उदाहरण या संख्येवरून तुम्ही पाहिलं. मागच्या काही कालखंडामध्ये आम्ही जेव्हा मीडियासमोर, प्रसिद्धी माध्यमासमोर या संस्थेचा गैरकारभार काढला, लोकांवर अन्याय झाले, अत्याचार झाले आणि त्या अत्याचाराचा उद्रेक आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेला आहे. आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या भाषणात का तात्यासाहेब बोंद्रे यांनी ज्या संस्था उभारल्या, ज्या शिक्षण संस्था उभा केल्या त्या भल्यासाठी केल्या, परंतु तात्यासाहेब नसताना त्यानंतर या संस्थेमध्ये अनेक अत्याचार झाले, अन्याय झाले, लोकांना त्रास देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचा उद्रेक आज एवढी मोठी जनता इथं आलेली आहे. त्यांना आज एवढं सांगणं आहे आम्हाला का अन्यायाला आम्ही वाचा फोडलेला आहे. आम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर त्यांना अटक करा आणि या लोकांच्या भावना समजून घ्या, एवढेच या ठिकाणी मला सांगणे आहे. अटक करायची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आलेलो आहे. जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का यांना त्वरित अटक करा. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याच्यात लक्ष घातले पाहिजे. राहुल बोंद्रे यांना अटक करा आणि हा उद्रेक थांबवा. जर अटक झाली नाही हा उद्रेक वाढला तर याची जबाबदारी प्रशासनाची राहील, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.